लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीचे जे कृती समिती आहे त्यांनीच ही जागा शासनाला देखील कळवलेली आहे, पण यावर शासनाने नेमका निर्णय घ्यायचा का नाही तो शासनाचा अधिकार आहे. लॉर्ड बुद्धा कृती समिती हे त्या संदर्भात अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे. अधिक जाणून घेण्यासाठी आपण लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटीचे जे कृती समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर गौतम बेंगाळे यांच्याशी बोलूया. अनेक वर्षापासून बुद्धा विद्यापीठ या देशामध्ये असावं असं वाटत होतं. त्यासाठी मी आंबेडकरी चळवळीतले अनेक विचारवंत आणि नेते यांच्याशी चर्चा केली की काही जमीन, सरकारी जमीन या विद्यापीठासाठी उपलब्ध करावी, परंतु राजकीय नेते अतिशय व्यस्त असलेलं दिसलं. विचारवंत देखील त्या पद्धतीने पुढे मांडणी करायला पुढे आले नाही. आणि मग गेले 5-6 वर्षापूर्वी या देशामध्ये आमच्या मनात आलं की या देशामध्ये लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. यासाठी आम्ही कृती समितीचे सदस्य महाराष्ट्रामध्ये एकत्रित जमिनीचा शोध घेत होतो आम्ही. तर या घेरा पुरंदर या गावी वन विभागाची 2100 एकर जमीन आमच्या लक्षात आले की ही एका ठिकाणी जमीन आहे, डोंगर दरीत आहे, पडीक आहे आणि कुठल्याही प्रकारचं लोकवस्तीचं अतिक्रमण त्या ठिकाणी नाही, वन्य पशु किंवा काही नाही. तर ही जमीन आपण लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनलसाठी युनिव्हर्सिटीसाठी उपलब्ध करावी अशा प्रकारची मागणी आम्ही 25 फेब्रुवारी 2022 पासून महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारकडे करत आहोत. याच्या संदर्भातलं सर्व कार्यालयांनी, राष्ट्रपतींच्या कार्यालय, पंतप्रधानांच्या कार्यालयापासून मुख्यमंत्री आणि पुरंदरच्या तहसील कार्यालयापर्यंत आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. आता निर्णय फक्त महाराष्ट्र शासनाने करायचा आहे. त्यासाठी त्यांनी विधिमंडळ आणि कॅबिनेटमध्ये ठराव पास करणं किंवा त्याचा शिफारस करणं गरजेचं आहे. लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आम्ही स्थापन करत आहोत आणि त्यासाठी घेरा पुरंदर येथील वन विभागाची जमीन उपलब्ध आहे अशा 4 ओळीचं जर पत्र त्यांनी केंद्र शासनाला पाठवलं तर हे विद्यापीठ लवकरच चालू होईल. यासाठी कृती समितीचे सर्व सदस्य सर्व जिल्ह्यातून प्रयत्न करत आहेत. हा निर्णय पुढच्या 8-10 दिवसात व्हावा, अन्यथा कृती समिती महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये आंदोलन उभे करेल अशा प्रकारची भूमिका आमच्या निर्णायक मंडळाने घेतलेली आहे. यासाठी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी काही संवाद झाला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी संवाद झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की आपला विधिमंडळात विषय घ्यावा लागेल. तसा प्रयत्न नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला, परंतु नागपूरचं अधिवेशन हे राजकीय व्यस्तता आणि पॉलिटिकल क्लासेसमुळं ते लवकर संपुष्टात आलं आणि आमचा विषय चर्चेला त्या ठिकाणी आला नाही. तर त्यांनी परत घ्यावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. यासाठी परत तुम्ही त्यांची संपर्क साधला नाही? त्यासाठी आम्ही एक वेळ भेट घेतलेली आहे आणि त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की त्वरित निर्णय द्यावा. यासाठी त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री यांच्याशी देखील आपण काही संवाद यासाठी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी आपल्याला ह्या संदर्भातलं विद्यापीठ लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची मागणी कृती समितीने केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी ते विद्यापीठ महाराष्ट्र शासनाने मागणीच्या संदर्भात पोर्टलवर विषय घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माननीय विभागीय आयुक्त आणि सचिव यांनी त्या संदर्भामध्ये फॉलोअप ठेवावा अशा प्रकारचं पत्र त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. या संदर्भात विधी राज्यमंत्री म्हणजेच रामदास आठवले साहेबांशी चर्चा झाली? रामदास आठवले साहेबांच्या बरोबर चर्चा झालेली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि महसूल विभाग, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आधीचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र दिलेली आहेत की या संदर्भात हे विद्यापीठ होणं योग्य आहे आणि म्हणून ही जमीन उपलब्ध करून द्यावी. त्यांनी त्याची पत्र त्या दोन्ही मंत्र्यांना पाठवलेली आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे. शेवटी आता येणाऱ्या काही तासात किंवा काही दिवसातच महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार आहे. मग या संदर्भात कृती समिती कोणता निर्णय घेणार आणि काय करणार आहे नेमकं कृती समिती?
आचारसंहिता लागण्यापूर्वीच आमच्या विद्यापीठाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने घोषणा करावी, यासाठी मुंबई ठाण्यातले जे आमचे कार्यकर्ते आहेत ते आता मंत्रालयामध्ये पाठपुरावा करत आहेत. त्याचा निर्णय आज व्हावा किंवा आचारसंहितेच्या पूर्वी आधी व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न जोरात चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जर का त्यांनी दिरंगाई केली तर आम्ही परत राज्यस्तरीय बैठक घेऊन या संदर्भामध्ये आंदोलनाचा विचार करणार. म्हणजे एकंदरीत येणाऱ्या विधानसभात हा विषय जर मार्गी नाही लागलं तर लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटी कृती समिती हे महाराष्ट्र शासन म्हणजे एकंदरीत राजकीय नेत्यांना अवघड जाणार असं तुम्हाला थेट म्हणायचं? तशीच परिस्थिती आहे, कारण लॉर्ड बुद्धा हे नावाचं विद्यापीठ आपल्या देशामध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी या संदर्भामध्ये निर्णय घेण्याला विलंब केलेला आहे. त्याला जाणकार आणि समंजस मतदार विचार करणार आहे की हे सरकार कोणत्या मानसिकतेचं आहे आणि ती मानसिकता बदलण्यासाठी किंवा ते निर्णय करणाऱ्या लोकांना आम्ही आता निवेदन देणार आहे की तुम्ही हे आमच्या विद्यापीठाच्या संदर्भातला निर्णय करायला पाहिजे. म्हणून आता आम्ही त्या संदर्भामध्ये सक्रिय झालेलो आहोत. तर सर्वात शेवटी विद्यापीठ व्हावे म्हणून महाराष्ट्रातील मतदारांना आणि लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटी व्हावे आणि लॉर्ड बुद्धा प्रेमींना काय आव्हान करायला पाहिजे? लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या देशामध्ये स्थापन व्हावी, यासाठी सर्व समाज घटकातील भगिनी आणि बंधूंना माझी विनंती आहे की हे एकमेव विद्यापीठ असणारे, ग्रामीण भागातलं विद्यापीठ असणारे, सर्वसामान्यांचं विद्यापीठ असणारे आणि लॉर्ड बुद्धा या नावातून बंधुता, समता, स्वातंत्र्य याचा संदेश देशाला आणि जगाला जाणार आहे. त्यासाठी बुद्धप्रेमींनी लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासंदर्भामध्ये आता जे लोक समजा निवडणुकीला उभे राहतील त्यांना आपली निवेदनं द्यावीत आणि त्यांना या संदर्भामध्ये मतदार आणि नेत्यांच्यामध्ये लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जागृती करावी आणि हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सर्व प्रकारे शासनाला जागृत करावं, समाजाला जागृत करावं आणि लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या टीममध्ये आपण सर्वांनी जॉईन व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो.